नमस्कार मित्रांनो, विनय कोठावदे व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आज आहे तारीख 18 मे आणि आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. जी लोकसभा निवडणूक लागलेली आहे नाशिकमध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रात. सो जे नाशिकचा जो आहे त्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि आमचे मित्र जितेंद्र भावे सर हे निवडणुकीला उभे आहे अपक्ष, जरी ते निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक असले तरी. सो अपक्ष उमेदवार आहे. त्यांची अनुक्रमांक आहे 21 आणि त्यांचं चिन्ह आहे बॅट. आणि विशेष म्हणजे आज ते रॅली आयोजित केलेली आहे त्यांनी. आता वाजलेले आहे सकाळचे शार्प 7:15 आणि रॅली आता चालू होणार आहे RTO ऑफिसपासून. सो आता आम्ही रॅलीसाठीच निघालेलो आहोत. सोबत आहे माझी वाईफ आणि सरांच्या वाईफ. या आहेत सरांच्या बॅकबोन असं म्हणता येईल. आणि आज आमचे स्वतः सर जे आहेत ते पुढे निघालेले आहेत, बघू शकतो आपण. हवे सर स्वतः ड्राईव्ह करतायत. सर वंदे मातरम. आज 18 तारीख आहे, आपण रॅलीला निघालेलो आहे आणि आज रॅलीमध्ये आपण पूर्ण कव्हर करणार आहे. ऑल द बेस्ट. येस, धन्यवाद. बघू शकतो हा प्रतिसाद. लोक रस्त्यावरून पण हात करतात सरांना. हा आहे प्रतिसाद. ड्रायव्हिंग स्कूलची गाडी होती परंतु थांबली आणि सरांना हात देऊन गेली. सो मित्रांनो, आता आम्ही जिथून आमची रॅली चालू होणार आहे पेठ रोड त्या दिशेने निघालेलो आहोत. बरेचसे लोक आम्हाला येऊन मिळालेले भावे सरांचे जे प्रेमी आहेत. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, हे सर्व फेसबुक फ्रेंड्स आहेत त्यांचे, ज्यांनी भावे सरांना कधी पाहिलं पण नव्हतं. सो याच्यातलंच असं एक व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे. त्यांना आम्ही प्रेमाने RK मामा म्हणतो. आणि हा आवलिया चांदवडपासून गेल्या 8 ते 10 दिवसापासून सरांबरोबर जॉईन केलेला आहे. आणि विशेष म्हणजे हा माणूस RK मामा गेल्या किती वर्षापासून 12 वर्षापासून चप्पल घालत नाही साहेब पायामध्ये. तर त्याचं कारण काय आहे आणि भावे सरांबरोबर ते आता का जॉईन झालेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सो ज्यांच्याबद्दल मी बोलत होतो हे आहेत आमचे RK मामा. पहिले त्यांच्या पायाचं दर्शन घेऊया आपण. गेल्या 12 वर्षापासून हा आवलिया माणूस बिना चपलेचा फिरतोय. का फिरतायत काका? बिना चप्पल फिरायचं कारण फक्त इतकंच आहे का मी 140 कोटीमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणारे, पारदर्शी काम करणारे व्यक्तीचा एक हिरा शोधतोय. तो हिरा मला कुठंच मिळून आलेला नाही 12 वर्षापासून. तो हिरा फेसबुक माध्यमातून मला मिळून आलेला आहे. मी फेसबुक माध्यम कायम सर्च करत राहतो आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात भुंकणारं कोणीतरी मला सापडेल का असं शोधत एक जितेंद्र भावे नावाचे एक नाव मला सर्च झालं. ती व्यक्ती ही या मला ह्या वर्षाला ती व्यक्ती मिळून आली. आणि यांचे कायमस्वरूपी मी जे फेसबुक लाईव्ह पाहतोत ना, तो कायमस्वरूपी फाडणारे आहे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणारे आहे. आणि म्हणून ह्या व्यक्तीसाठी काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी काम करावं असं मला वाटलं. आणि म्हणून मी जे वर्त केलेलं आहे का भ्रष्टाचाराला चिरफाड करून मुळचा सगट नाश करण्यासाठी कोणी असा भेटेल का, तर 140 कोटी एक आवलिया भेटला. जितेंद्र भावे. लवकरच तुम्ही चप्पल घालायला असं वाटायला लागलं. हे भ्रष्टाचाराच्या आवलिया जर निवडून आला तरच मी चप्पल घालणार. पूर्ण पुढच्या 12 वर्षात निवडून आले तर काका चप्पल घालणार. आणि काका जर समजा ते निवडून नाही आले तर ह्या आवल्याने जसे हे वर्त धरलं भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणारं, ह्याच पद्धतीचं व्रत धरणारं हे व्रत चालवून आणि भ्रष्टाचाराचा मुळा सगट नायनाट होईपर्यंत पुन्हा पुढच्या 2ऱ्या वर्षाचा 12 वर्षाचा तप करण्याची वेळ आली तरी चप्पल घालणार नाही. मामा तुमच्याकडे पाहणार ना मला मांझीची आठवण येते. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. आणि जी तुमची स्टाईल आहे ना सेम आहे आणि जी पर्सनॅलिटी ती पण सेम आहे. भावे सर जी आपण आज रॅली काढतो त्या रॅलीबद्दल मला एक सांगा. माझी सगळ्या नाशिककरांना विनंती आहे, ही रॅली माझी नाही. ही रॅली खासदारकीची निवडणूक लढवतोय, जिंकावं, लोकांना शक्ती प्रदर्शन करावं म्हणून नाही आहे. ही जनतेच्या आक्रोशाचीच रॅली आहे. कारण आमच्यातला आंदोलनकारीचा स्वभाव काही मरत नाही. इथे लोकांनी असा ट्रेंड करून ठेवला की ज्या रॅलीमध्ये जास्तीत जास्त लोक जास्तीत जास्त शक्ती प्रदर्शन म्हणजे तो जिंकणार. खोटं. पैसे फेकल्याने सगळं मिळतं, पण ते पैसे फेकून आलेले लोक नाही आमच्याकडे.
तुम्ही सगळ्यांनी नाशिककरांनी तुमच्या इंटरेस्टसाठी चाललेलं काम आहे, तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा. आणि रॅलीचा रूट काय आहे? रॅलीचा रूट पेठ रोड पंचवटीमधनं सुरू होते, मेयर धामवरनं रॅली पूर्ण नाशिकमध्ये फिरेल. तुम्ही रॅलीमध्ये सहभागी व्हा आणि आम्हाला फोन करा, म्हणजे तुम्हाला आम्ही लाईव्ह लोकेशन देऊ. एक्झॅक्टली. दुसरी गोष्ट, मला मतदान करा. येस. माझं नाव जितेंद्र नरेश भाभे असं आहे आणि मला जितेंद्र भावे या नावाने ओळखतं. बॅलेट पेपरवर दोन्ही नावं आहे. माझी निशाणी बॅट आहे, तर बॅटचं चिन्ह जे आहे त्याचं बटन दाबा, प्रचंड मताने निवडून. सो या ब्लॉगच्या माध्यमातून आपण पूर्ण रॅली कव्हर करणार आहोत. धन्यवाद. सो रॅलीला सुरुवात झालेली आहे आईंच्या आशीर्वादाने. बघा, जिथे जिथे जातोय तिथे तिथे असा प्रकारचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे. सरांचं औक्षण होत आहे. आणि काय म्हणाल आई? क्या बात, येणारच आहे. क्या बात आहे. आणि या आमच्या अन्नपूर्णा देवी. येस, तुम्ही काय म्हणाल? क्या बात. येस येस येस. सो हे औक्षणाने रॅलीची सुरुवात होते. सो बघा, असा हा असेल तर सर पाहिजेलच. क्या बात, क्या बात. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. हा, असं मनापासून या वहिनी. प्रतिसाद आहे. आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. सो असं म्हणतात, ते वावगं ठरणार नाही. आणि साक्षात आमच्या भावे सर नेहमी म्हणतात, नो डिमांड वाईफ. नो डिमांड वाईफ आज लाईव्ह आपल्याला दिसणार आहे कॅमेरावर. या आहेत आमच्या भावे सरांच्या नो डिमांड वाईफ. आणि मी माझ्या बायकोला सो या आहेत नो डिमांड वाईफ खरंच. आणि मी माझ्या बायकोला विनंती करतो यांच्याकडून काहीतरी शिकावे. आणि मॅडम, यांना पण काहीतरी तुम्ही उपदेशाचे डोस द्यावे माझ्या बायकोला. सो खरंच सो खरंच यांची खरी पूजा व्हायला पाहिजे खरंच. म्हणजे खरंच मी पाहिलेलं आहे गेला 25 निमित्त शोधून त्यांचा ज्वालामुखी फुटणार आहे. क्या बात, क्या बात. आहे म्हणजे मनात. तरी सरांची कन्या नाही आहे, नाहीतर पूर्ण सर्कल कंप्लीट झालं असतं आज. तिला मिस करतोय. एनिवे, ज्ञानेश्वरी कडून वाळून घे. सो निर्भय महाराष्ट्र पार्टी जी आहे ना, ही एक परिवार आहे. त्याचा प्रत्यय आम्हाला प्रत्येक वेळेस येत असतो ॲज अ फॅमिली. आणि आमच्या परिवाराचे म्होरके लीडर हे आहेत भावे सर. वंदे मातरम. क्या बात आहे. राजा भाऊ कुठे गेले? हे आमचे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष, नाशिक शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ गायधनी आहेत. सर, काय म्हणाल सर आजच्या रॅलीबद्दल? आज नाशिककरांसाठी रॅली आहे. भावे सर तर एक निमित्त मात्र आहे, कारण ते रस्त्यावर 24 तास नाशिककरांसाठी काम करत असतात आणि नाशिककरांसाठीच रॅली आहे. तर मला विश्वास आहे जास्तीत जास्त नाशिककर तर या रॅलीमध्ये सहभागी होतील आणि या रॅलीच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त नाशिककरांपर्यंत पोहोचण्याचा आज प्रयत्न करणार आहे. आणि या रॅलीमुळे नक्कीच मतदानाचा टक्का देखील वाढेल ही मला खात्री आहे. आणि जे काय असेल ते पुढच्या 4 तारखेला दिसेलच. तरी मी नाशिककरांना आवाहन करेल की त्यांनी परवा म्हणजे 20 तारखेला अनुक्रमांक 21 वरील बॅट निशाणीवर बटन दाबून भावे सरांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा. धन्यवाद. कोणत्याही काम करण्याच्या आधी पेटपूजा ही झालीच पाहिजे. आपण म्हणतो आधी पेटपूजा नंतर बाकी, आधी पोटोबा नंतर विठोबा. कारण की आमच्या नेत्याला पण एनर्जी मिळायलाच पाहिजे. त्यासाठी आमच्या अन्नपूर्णा देवी या सोनवणे काकू यांनी बनवून आणलेले आहे. सकाळी सकाळीच बाहेरचं सरांना त्रास होऊ नये म्हणून घरचं पिठलं, पोळी आणि चटणी असं हे प्रेम कार्यकर्त्यांचं. सर, कसं वाटतं तुम्ही? भारावून जात असाल तुम्ही असं प्रेम पाहून. रोज रडवत आहे लोक मला. खरं आहे ना? म्हणजे एवढं प्रेम ना की यांना 5,000 रुपये रोज जरी दिला ना उपयोग नाही.
स्वखुशीने स्वखर्चाने 5,000 10,000 रुपये रोज जरी दिले असे सोन्यासारखे माणसं नाही भेटणार. खरं रॅलीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. भ्रष्टाचारी या देशद्रोह्यांना शोधण्याचं काम तुम्ही लोक करतायत. गव्हर्नमेंटचे वर्दी तरी आहे का? सहकार्य करताना तरी पोलीस बनवून अहोरात्र या देशाला तुम्ही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतायत. प्रचंड असा प्रतिसाद. जबरदस्त काम चालू आहे. वंदे मातरम. भावे सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भावे सर तुम आगे बढ़ो. हमारे मांझी नासिक के मांझी, नाशिकला हवे जितेंद्र भावे, नाशिकला हवे, नाशिकला हवे. भावे सर तुम आगे बढ़ो, अरे भावे सर तुम आगे बढ़ो, भावे सर तुम आगे बढ़ो, भावे सर तुम आगे बढ़ो, भावे सर तुम आगे बढ़ो. नाशिककरांचं एकाच गोष्टीकडे लक्ष आहे की हे 30-40 लोक सरफिरे, डोकं फिरलेले सरफिरे, हे 30-40 लोक एवढ्या धनदांडग्यांपुढं फक्त जनतेनं दिलेल्या सपोर्टवर न वागता, न झुकता, न लाचार होता, सातत्यानं, जिद्दीनं, चिकाटीनं, अखंडपणे, अविरतपणे रोज रस्त्यावर जनहितार्थ, जन उत्थानार्थ, नागरिक उत्थानार्थ, भारतीयांच्या उत्थानासाठी अहोरात्र काम करतायत. आज हे रस्त्यावर येणार आहेत का? तर त्याचं उत्तर काय आहे? येस, आम्ही रस्त्यावर आलेलो आहे. त्यामुळे कोणीही डोक्यात घेऊ नका. आपल्या गाड्या किती आहे मोजू नका, आपली माणसं किती आहे ती मोजू नका. काही उपयोग नाही या गोष्टीचा. क्वांटिटी से ज्यादा, क्वांटिटी से ज्यादा क्वालिटी को बहुत महत्व है. क्वालिटी अपन क्वालिटी, सोने सोना, शंभर नंबरी सोने. आपल्यामध्ये कोणी गुंड नाही, आपल्यामध्ये कोणी माफिया नाही, आपल्यामध्ये कोणी मटका किंग नाही, आपल्यामध्ये कोणी दारूचा दुकानदार नाही, आपल्यामध्ये कोणी घाणेरडे काम करणारा माणूस नाही, आपल्यामध्ये समाज विघातक काम करणारा कोणताच व्यक्ती नाही. सगळी चांगली माणसं आहेत आणि ही चांगली माणसं आध्यात्मिक चळवळीत नसून राजकीय अध्यात्म या सगळ्या देशाला सांगायला निघालेली माणसं आहेत. प्रत्येक माणूस शुद्ध आहे, प्रत्येक माणूस पवित्र आहे, प्रत्येक माणूस पारदर्शक आहे आणि त्याचा आग्रह आहे माझ्या देशाचा कारभार ज्यांच्या हातात आहे ती सगळी लोक आमच्यासारखी असावी. दुर्दैवाने ते तशी नाहीत. म्हणून ही चळवळ आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. आम चुकार भ्रष्टाचारी, देश करे देशद्रोही, आम चुकार भ्रष्टाचारी, देश करे देशद्रोही. निर्भय मनाने जगणार मी, स्वातंत्र्य माझे, मिळवणार मी, निर्भय मनाने जगणार मी, स्वातंत्र्य माझे, मिळवणार मी. हा आहे भ्रष्टाचाराचा बोल. भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचार.
रॅली म्हटली तर नाश्ता पोटपूजा ही आलीच आणि पेटपूजा साठी आता आलेले आहेत दुसऱ्या ग्रुपवर पोहे. तुम्ही प्लेन भरला तर टाकलंय लोकेशन, त्याच्यात आपलेच माणसं येतील फक्त. बघा हे तुमच्या मागे खूप मोठा कचरा आहे, त्या कचऱ्यात कचरा टाकणार, निर्मूलन करणार. सो आता हे नाश्त्याचं काम चालू परीक्षा झालेलं होईल आहे आत्ताच्या आत्ता लगेच तुमची. बघू शकतो. रॅलीला सुरुवात आहे पेटपूजे करून आणि नाश्ता. दादा काय नाव आपलं? सुनील सुनील भाऊ. हा सुनील भाऊ तुम्ही बनवून आणला? हो क्या बात आहे. धन्यवाद. रिकाम्या बाटल्या एकाच गाडीत जमा करायच्या आहे, कारण आपल्याला आता एका कारखान्यावरनं पाणी भरून घ्यायचं आहे. रिकाम्या बाटल्या फेकू नका. नाना तुझं जे पाणी तुम्हाला प्यायला देऊन झालं नाना. सो बघा सर्व जुगाडी काम आहे. पक्ष छोटा असला पण इच्छाशक्ती प्रचंड आहे आणि त्याचा हा आमचा 56 वर्षाचा नेता, तरुण नेता म्हणता येईल, प्रचंड इच्छाशक्ती असलेला. आणि स्वयंपूर्तीने लोक येत आहेत. सर तुम्ही कुठून आलात? नाशिक. का आलात सर तुम्ही ऑफिस सोडून? एका प्रामाणिक माणसाच्या एका प्रामाणिक प्रयत्नाला एक दिवस देतोय. अच्छा. लोक 500 रुपये 1000 रुपये रोज चालू साहेब आणि इथे आज स्वयंपूर्तीने लोक येतात. काय म्हणाल? हजारवाले कसं नाही स्वयंपूर्तीने लोक येत आहेत तिथे. काय म्हणाल तुम्ही? 500,000वाल्या लोकांची कॅटेगरी वेगळी असते. Exactly. माहित नसतं आपण कोणाला सपोर्ट Exactly. आपण काम काय करतोय. इथे जमलेले बहुतांशी लोक हे उच्च शिक्षित आहे. मी स्वतः डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि इथे आल्यानंतर आम्ही एक विजनला आणि एका प्रयत्नाला समर्थन म्हणून इथपर्यंत आलेलो आहे. 101% डेडिकेटेड लोक. तेच तुम्हाला सांगितलं मी, जसं लोक पैसे घेऊन येतात पण इथे सर्व आमच्या इथे गर्दी नसली तरी दर्दी लोक आहे असं म्हणता येईल है ना. स्वयंपूर्तीने लोक आलेले आहेत. हे सर स्वतः शाळेचे शिक्षक आहेत, गेल्या 15 दिवसापासून इथे नाशिकला आहेत. दादा आलेले आहेत आमचे. जिथे पाहावं तिथे तुम्ही लोक प्रचंड उत्साहाने आलेले आहेत. हे आमचे शेट्टी साहेब त्यांचं दुकान सोडून इथे आलेले आहेत. हे आमचे धात्रक साहेब शेती सोडून त्यांची इथे आलेले आहेत. योगेश कायस्थ आरटीओचे काम करतात. गेल्या 8 दिवसापासून आरटीओचं काम बंद करून सरांसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. जितेंद्र भावे सर गेले स्वतः 1.5 वर्षापासून रस्त्यावर आहेत. आणि हा आमचा मित्र गेल्या 15 दिवसापासून भावे सरांबरोबर जोडला गेलेला आहे. परीक्षा बुडवली साहेब या पोराने त्याची. म्हणजे डोळ्यात म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येतो. परीक्षा होती आणि गेला नाही राव. खरंच मानलं पाहिजे. म्हणजे असे डेडिकेटेड लोक मिळालेले नशिबाने आहोत आम्ही. सर खरंच मन भारावून येतो. आम्हाला एवढं अंगावर काटा येतो. तुमची परिस्थिती काय होत असेल? भयानक आहे सर्व. तुम्हाला आहे ना हे वारंवार येणारे अनुभव नसल्यामुळे असं होतं. मलाही शहारे उठतात अंगावर, नो डाऊट. पण हे रोज घडणारी प्रक्रिया आहे माझ्या इथे. रोज घडतंय, रोज. भयानक आहे. म्हणजे डोळ्यात पाणी येतो माझ्या माहिती. बरं जबरदस्त. आणि आमचे भगतसिंग ज्यांच्या प्रेरणेने जेव्हा जेव्हा आम्ही खचतो तेव्हा ह्या माणसाकडे पाहतो आणि हा माणूस आम्हाला प्रेरणा देत राहतो. जेव्हा जेव्हा आमच्यावर संकट आलेले आणि असं वाटतं की अंधार आहे सर्व, परंतु हा माणूस आम्हाला पुन्हा लढायला शिकवतो. हे आमचे पार्टीचे आहेत भगतसिंग. हे दादा आलेले आहेत वडाळी भोईहून. यांचं मोबाईलचं शॉप आहे. स्वतः मोबाईलचं रोजचं 4-5 हजार काउंटर असेल यांचं, पण आज स्वतः पूर्ण काउंटर बंद करून आलेले आहेत. या लेडीज आमच्या डेडिकेटेड. पोहे बनवणाऱ्यांनी अतिशय उत्तम पोहे बनवलेले आहेत. आमचे कॉम्प्लिमेंट्स त्यांच्यापर्यंत पोहोचवा. पोहे बनवणाऱ्यांचे आभार, धन्यवाद. हे आमचे मांजी मामा, ज्यांना आम्ही नाशिकचे मांजी म्हणतो. आ गए हे हमारे भगत सिंग. भगत सिंग जी. जसं श्रीरामाबरोबर हनुमान जसे उभे होते पूर्ण, तसे आमचे हनुमान आमच्या श्रीरामांचे. कमीना दोस्त क्या बोला मेरे को मालूम क्या? कुछ हो ना हो, मुझे तुम्हें बलि का बकरा बनाना है. बलि के बकरे की तैयारी हो रही है. प्रभू रामचंद्रांबरोबर जसे हनुमान पूर्ण सदैव उभे होते, तसे आमचे हनुमान भावे सरांचे आणि आमचे राम. क्या दिखता है सरदार? सत श्री अकाल.
गणपती बाप्पा. नाशिककर जनतेला विनंती आहे, हा भावेसरांचा विजय नसून हा विजय होईल तर जनतेचा होईल, नाशिकचा होईल. म्हणून भावेसरांना भरभरून आणि गजगजीत विजयी करा. प्रत्येक शुभकार्याची जी सुरुवात असते ती गणपती बाप्पाच्या दर्शनानेच होते. आणि आता भावेसर आलेले आहेत गणपती बाप्पाच्या दर्शनाला. श्री मंत गजकर्ण गणेश मंदिराचं दर्शन घेत आहेत भावेसर. आणि इथूनच आता रॅलीला सुरुवात होत आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. भावेसर तुम आगे बढ़ो. जितेंद्र भावे. सो आता रॅलीला सुरुवात होते. आमचे लीडर सर्वांना लीड करताना फ्रंटमध्ये शरद जगताप, सर्वांना डिरेक्शन देत आहेत. शरद जगताप तुमची गाडी घ्या. घेताय ताफ्यामध्ये गाडी घ्या. बघा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे रॅलीला. पुढे शिस्तबद्ध अशी रॅली आहे. पुढे टू व्हीलर तालुका अध्यक्ष चला ताबडतोब तुमचे माणसं घ्या. फटाफट टू व्हीलर. जगवीर सिंग चला तुमची गाडी घ्या फटाफट. सो आता ही रॅलीला सुरुवात. पुढे सर्व टू व्हीलर्स आहेत. अस्वारे दादा, डेडिकेटेड टीम, स्त्री शक्ती आणि बॅट. आमचे लीडर रघुनाथ सर रघुनाथ सर येते. रघुनाथ आणि महाराष्ट्र शासनाची गाडी. सर कुठून आलात? सर कुठून आलात? चांदोडवरून आलात. नवीन गाडी घेऊन आला की राव तुम्ही? क्या बात आहे. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. नमस्ते आंटी. नाशिकला हवे जितेंद्र भावे. नाशिकला हवे. नाशिकला हवे. आता रॅलीला सुरुवात होत आहे पेठ रोडवरून. आणि आमचे मानसी नाशिकचे. सो मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो उत्सुकतेने ती आता सुरू झालेली आहे रॅली. बघू शकतो गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन रॅली चालू झालेली आहे. लीडर आमचे दिसत आहेत तुम्हाला. झूम करून दाखवतो. जितेंद्र भावे. नाशिकला हवे जितेंद्र भावे. सर्व मित्रांनो, ही जी गर्दी जरी कमी असली तरी दर्दी लोक आलेले सर. डेडिकेटेड 100% डेडिकेटेड. स्वयंस्फूर्तीने स्वतःचं पेट्रोल गाडीत पेट्रोल टाकून काही लोक स्वतः डब्बा घेऊन आलेले आहेत. हा जो उत्साह दिसतोय ना, हा फक्त आणि फक्त एकच जादू आहे नाशिकमध्ये. ती आहे जितेंद्र भावे सरांची. गेल्या 24-25 वर्षापासून मी भावे सरांना ओळखतो. या माणसाचं 24 दुकानाचे एक दुकान होताना मी पाहिलेलं आहे. ज्या माणसाच्या खिशामध्ये 40-50 हजारचा रोजचा गल्ला असायचा ते मी पाहिलेलं आहे. तो जितेंद्र भावे. आणि आज रस्त्यावर 24 तास लोकांसाठी 24 तास उपलब्ध असलेले, एका फोनवर त्यांच्यासाठी धावून जाणारे जितेंद्र भावे मी पाहिलेले. सर्व तन मन धन त्यांनी आज नाशिककरांसाठी अर्पण केलेलं आहे. स्वतःचा संसार घरात किती 2 तास 3 तास 4 तास राहत असतील मायामध्ये, ते पण फक्त झोपायला जातात. बाकी 12-13 तास हा माणूस रस्त्यावर राहतो. नाशिककरांचं कर्तव्य आहे या माणसाला साथ देण्याचे.
आतापर्यंत भरभरून दिलं या माणसाने आपल्याला, आणि हीच ती वेळ आहे त्याला परत काहीतरी देण्याची. काहीच मागत नाही साहेब, काहीच मागत नाही. फक्त एक फोन येतो आणि त्या डिरेक्शनने ते सुटतात. कसलाच विचार करत नाही. आतापर्यंत वोकाडचं आंदोलन झालं असेल, करोडो लोकांचे पैसा त्यांनी वाचवलेला आहे. त्याच्यानंतर अनेक बेघर अशा स्त्रियांना त्यांनी आतापर्यंत डॉक्टर राजेंद्र धामणे यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे, आणि त्यांची पुढील आयुष्य चांगलं कसं जाईल त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात. उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय रॅलीला, बघू शकतो आपण. मागून पण किती प्रचंड असा ताफा आहे गाड्यांचा. खूपच चांगला प्रतिसाद. सर्व लोक जे आहेत रस्त्यावर उतरलेले भावेसरांच्या स्वागतासाठी. हा सर्वांची एक इच्छा आहे. जितेंद्र भावेसरांचा जो आवाज आहे तो नाशिककरांचा प्रतिनिधित्व म्हणून दिल्लीला पोचला पाहिजे अशी प्रत्येकाची आशा आहे. आणि त्यासाठी आपलं नाशिककरांचं कर्तव्य आहे. त्या 20 तारखेला बॅट या चिन्हावर शिक्का मारून चंद्रपतांनी भावेसरांना विजयी करा. तुम्हाला सर्वांना विनंती करेल. प्रामाणिक चेहरा हा नाशिकचं प्रतिनिधित्व म्हणून संसदेत पोहोचला पाहिजे. आणि विचार करा बरं का वहिनी, ऐका मॅडम, ऐका. ज्या माणसाला पद नसताना तो एवढं कामं करू शकतो, विचार करा तुम्ही पक्ष, त्याला जर पद आलं, त्याच्या हातात जर सत्ता आली तर तो काय करेल. मी तर म्हणतो सर, जर खासदार झाले ना 4-5 लोकांना अटॅक केलं रात्रीतनं, की अरे काय झालं आता आपलं काय होतं, बरोबर आहे की नाही. आणि जर एखादं मंत्रिपद मिळालं तर बापरे काय व्हायचं, काय माहिती, अवघडच आहे. सो प्रामाणिक माणसाची अशी दहशत पाहिजे, आदरयुक्त भीती पाहिजे. असं म्हटलं जातं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, आणि ते खरं मी प्रत्यक्ष बघतोय. आज भावे सर जे डेडिकेटेडली पूर्ण 24 तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असतात, त्याचं महत्त्वाचं रिझन म्हणजे या मॅडम बघा आता पण म्हणतात असं काही नाही. भावे सर आम्हाला नेहमी सांगतात की माझी वाईफ जी आहे ना ती नो डिमांड वाईफ आहे. नो डिमांड वाईफ याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे कधीच मॅडम काही भावे सरांकडून मागत नाही. आणि हे खरं आहे बरं का मित्रांनो, अशा पण स्त्रिया असतात. त्याचं जिवंत उदाहरण माझ्या शेजारी बसलेलं आहे. आणि जेव्हापासून भावे सर पूर्ण 24 तास समाज कारणात उतरलेले आहेत, कारण की आधी त्यांचं दुकानं पण होती, तेव्हा ते दुकान प्लस असं कॉमन करण्याचा प्रयत्न करायचे, पण त्यांचा जो क्रम राहायचा तो समाजसेवेकडेच राहायचा. आणि मॅडमने पण ते हेरलं की या माणसाचं जे आहे ना मन याच्यातच लागतंय आणि त्याच्यातच त्याचा आनंद आहे. सो त्यांनी देखील यांच्या घराची पूर्ण संपूर्ण जबाबदारी आज मॅडमने घेतलेली आहे. आणि मॅडमने जबाबदारी घेतली असल्यामुळेच आज भावे सर आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. सो नाशिककरांनी ॲक्च्युली मॅडमचं धन्यवाद म्हटले पाहिजे. आणि नाशिककरांचा प्रतिनिधी म्हणून मी खरंच मॅडम तुमचा धन्यवाद करतो या निमित्ताने, कारण की तुमची जी खंबीर साथ सरांना लाभलेली आहे, त्यामुळेच सर एवढी डेडिकेटेडली काम करू शकतात. कारण की त्यांना खरंच सांगतो मित्रांनो, घरचं सरांना काहीच पाहावं लागत नाही, कारण की ह्याच सर्व हँडल करतात. आणि त्यांचे बगल बच्चे त्यांचं फक्त तुम्ही उखळ पांढरं करून घेतलं, याचा आम्ही विरोध करतो. आणि खासदार मी असा मुंबई खासदार कधीच बनणार नाही. खासदार म्हणून मी प्रत्येक समस्येमध्ये तोंड घालणार म्हणजे घालणार. पुढच्या वेळेला मी निवडून यावं म्हणून मी वाईटपणा घेणार नाही, ही भूमिका माझी कधी नसेल. जो चुकला तो ठोकला, अजिबात सोडणार नाही. आणि माझ्या नागरिकांची जी गैरसोय होते त्या गैरसोयीचं उत्तर सोयीमध्ये मला मिळालंच पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करीन. मी लोकसभेचा मुका खासदार नसेल. मी प्रत्येक गोष्टीत बोलणार, प्रत्येक गोष्ट पालकत्वाच्या नात्याने या सगळ्यांना सांगणार. 122 नगरसेवकांशी मी बोलणार. तुमचे पाकिटा, तुमचे टक्केवाऱ्या, तुमच्या भागीदाऱ्या याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. तुम्ही फक्त तुमचे व्यवहार पाहता, नागरिकांची सोय पाहत नाही. हे आता उघडं पडलेलं आहे सगळं. आम्ही ऐकणार नाही. जनताच मालक आहे. आम्ही डोक्यातल्या टोपीवर लिहून ठेवलंय, जनताच मालक. आम्ही हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामधनं हे तुमच्या डोक्यात व्यवस्थित घालतोय. तुम्हाला ते 1950 साली सांगितलं होतं, तुम्ही ते नीट ऐकलंच नाही. नाशिकला हवे, नाशिकला हवे, नाशिकला हवे. जितेंद्र भावे. हा माणूस ताकदवरून आलाय. पाण्यात महाराष्ट्रात 40 डिग्री सेंटीग्रेड तापमान असेल,
माई चालतो या डांबरावर फक्त भ्रष्टाचार बंद व्हावा एवढं वाटतं त्याला. असे एकदम सत्वाचे लोक माझ्या बरोबर आहेत आणि त्यांना वाटतं या देशातला भ्रष्टाचार बंद व्हावा. दैवार कारंजाचं हे शिल्प इतके दिवस भुलत पडलेलं होतं, काही 8-10 दिवसात ते ओके करून टाकला. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आम्ही हे काम करतो. पारंपरिक भ्रष्ट बाजारू सगळे नेते कार्यकर्ते नाकारा. सो बघू शकतो सरांचा उत्साह. आता वाजलेला आहे 11:27. प्रचंड ऊन आहे, 40+ डिग्री टेम्परेचर आहे. असं म्हणतात जर कुटुंबाची साथ नसेल तर जो लीडर असतो त्याला पण काही करता येत नाही. आणि आज भावे सर जे काही काम करतायत त्याला त्यांच्या कुटुंबाची प्रचंड अशी साथ आहे. आणि ती जो साथ असल्यामुळेच भावे सर आपल्यासाठी 24 आवर्स उपलब्ध आहेत. जसं मी सांगितलं तुम्हाला, भावे सरांच्या बॅकबोन नो डिमांड वाईफ मनीषा मॅडम मागे बसलेला आहे. आणि तशीच त्यांची लेख पडछाई. भावे सरांचे जिच्यात जे काही गुण आहेत तिच्यात कुठून भरले आहे असं म्हणता येईल. प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणता येईल, हजरजबाबीपणा म्हणता येईल. स्वतः ड्राईव्ह करता येईल बघा. ही आहे ज्ञानेश्वरी, भावी CA. आणि मला प्रचंड असा विश्वास आहे की ही एक अतिशय चांगली CA तर होईलच, त्याच्याबरोबर अतिशय चांगली नागरिक म्हणून नाशिककरांना आपल्याला मिळेल याच्यामध्ये मतीभरही माझ्या मनात शंका नाही. कारण की तिला जो जडणघडण झालेली, तिच्या ज्या वातावरणात तिचं लहानपण गेलेलं आहे आणि भावे सरांच्या सानिध्यात आणि मॅडम यांच्या सानिध्यात ती राहते. सो नो डाऊट सर्व गुणसंपन्न अशी आमची ज्ञानेश्वरी स्वतः ड्राईव्ह करते. आणि आता आम्ही रॅलीत जॉईन होणार आहोत. आम्ही आहोत RTO सारखे लुटारू जे आपल्या देशातलेच आहेत पण देशद्रोही आहेत. आपण गाड्या घेतल्या म्हणजे आपण आतंकवादी जे या पद्धतीनं लुटणारे त्यांना आम्ही, आमच्याकडे कुठलाही युनिफॉर्म नाहीये, कुठलाही पद नाही. 40% RTO मधला डायरेक्ट भ्रष्टाचार बंदच करून टाकलेला आहे. एकही ट्रकवाला असा नाही की जो आमच्याकडनं फायदा उचलत नाही. 24 चाकी ट्रकचा जो 10-20 हजार 30,000 जोही काही खर्च येतो सगळा बाजूला आम्ही 1600 रुपयामध्ये 24 चाकी ट्रक जो आहे ना तो रजिस्टर करून देतो. तुमचे 2 व्हीलर 3 व्हीलर आणि 4 व्हीलरचे लायसन्स कच्चे पत्ते सगळे 1600 रुपयात करून देतो आम्ही. बाहेर 8,500 रेट आहे. हे सगळं करतो. तुमचं अशोकामध्ये बिल असो, तुमचं सह्याद्रीमध्ये बिल असो. 5 दिवस झाले 5 लाख रुपये बिल झाले पण तुम्हाला हालचाल करता येत नाही. भावे तो गळू फोडतो, ते पेंट भावे फोडतो आणि सांगतो आमच्याकडे 1 लाख रुपये आणि तुमचं पेशंट तुमच्या ताब्यात देतो. ही हिंमत येते कुठून? आम्ही निर्भय आहोत. आम्ही मरायला तयार झालोय तुमच्या प्रश्नासाठी. आणि प्रत्येक प्रश्नातला जोही माफिया आहे तो माफिया काही कुठून लंडन वरून आलेला नाही किंवा अमेरिकेतला आलेला नाहीये. तो माफिया तुमच्या आमच्यातलाच आहे. तुमचा आमचा भाऊ आहे, तुमचा आमचा साला आहे, मेवणा आहे, चुलत भाऊ आहे, सासरा आहे, जावई आहे किंवा सून आहे किंवा सासू आहे किंवा आई आहे किंवा. सो फायनली आता 4:51 झालेले आहे आणि ही आमची जी रॅली होती तिची सांगता झालेली आहे. पूर्ण टाईम 51 आणि आज आम्ही फिरलेलो आहे टोटल 75 किलोमीटर. सो अतिशय छान रॅली झालेली आहे आणि रॅलीतले आमचे सर्व कार्यकर्ते थकून भागून बिचारे उतरत आहे आता. सो आजची जी रॅली होती आज कन्क्लूड झालेली आहे पूर्ण नियमांचं पालन करून. आता वाजलेले आहेत 4:53. आम्ही आलेलो आहे आमच्या पक्ष कार्यालयात. टोटल मी जसं तुम्हाला व्हेकलमध्ये सांगितलं 75 किलोमीटर डॉट फिरलेलो आहे. स्टार्ट केले RTO पासून पंचवटी पासून गंगापूर रोड पासून त्रिमूर्ती चौक, त्रिमूर्तीपासून अशोका मार्ग पासून अश्विनी कॉलनी, जेल रोड आणि इथे आलेलो आहे काठेगल्ली मार्गे नाशिक रोड. भावे सर कन्क्लूड. नाही आज खूप छान रिस्पॉन्स राहिलेला आहे आणि जे लिमिट दिलं त्या लिमिटच्या आत आम्ही आमचं काम पूर्ण केलेलं आहे. माझी नाशिककरांना विनंती आहे, आम्ही आमचं कर्तव्य केलं. तुम्हाला तुमच्या बॅलेट पेपरवर कायम महाचोर, त्याच्यापेक्षा थोडासा खालचा चोर, त्याच्यापेक्षा खालचा चोर, एक शेवटी जेब कत्र्या आणि त्याच्या शेवटी खोटारडा असं तुम्हाला ऑप्शन असायचं. आता तुम्हाला आम्ही
एका चांगल्या सज्जन माणसाचा ऑप्शन दिलेला आहे. तर आता तुम्हाला तो ऑप्शन वापरायचा की नाही वापरायचा हे जनतेने ठरवायचं. जनतेला जर चांगल्या माणसांची गरज वाटत असेल तर जनतेने ना खुलून मतदान केलं पाहिजे. 95 ते 100% मतदान करा. सगळे त्याच्यातलं करप्शन जे आहे ते सगळं दूर होऊन जाणार आहे आणि चांगली माणसं आपोआप निवडून येतील. तुम्हाला सांगतो फक्त आता जनतेनं खूप सभ्यतेनं आणि विवेकानं हे मतदान करणं जरुरी आहे आणि जी काही चिकार मेहनत करायची ती सगळी चिकार मेहनत आम्ही केली. 75 किलोमीटरची रॅली आम्ही कंप्लीट करून आलेलो आहोत. आता 4:56 झालेले आहेत. हा आहे शेवटचा प्रचाराचा ऑफिशियल ब्लॉग व्हिडिओ. याच्यानंतर सर्व तुमच्या हातात आहे. मतदार बंधूंनो, सुवर्ण संधी आहे, गमावू नका. नाशिकला हवे जितेंद्र भावे. बरं का, ऑनलाईन प्रद्युम्न शहारे सरांचे ना 10,000 रुपये आलेले होते. ते प्रत्येकच्या नावावर आहे. त्यांनी ते कॅश दिली का? ऑनलाईन कोणाला दिले ते? तर आपल्याला जो टेन्शन होतं आपल्या रॅलीच्या खर्चाचं तर तो जुळून येईल आता. ते काय बघा, असं असतं, इच्छा तिथे मार्ग. चांगल्या कार्याला नेहमीच भावे सरांनी पण काल पैसे पाठवले. 20,000 रुपये 10,000. सो आपलं बघा, काम पूर्ण होणार आहे. मला हे सांगायचं आहे जनतेला की राजकारणाला पैसे खर्चले तर राजकारणातनं चोऱ्या करून पैसे घरी आणावेच लागतात. जो आणणार नाही तो मूर्ख राजकारणी. तर आम्हाला मूर्ख राजकारणी काय व्हायचं नाही. आम्ही काही पैसे खिशातनं घातले नाही. आम्ही काही स्वतः उद्ध्वस्त झालो नाही. त्यामुळं आम्हाला जनतेला उद्ध्वस्त करण्याचा किंवा देशाला उद्ध्वस्त करण्याचा आम्हाला कवडीचा देखील अधिकार नाही. आम्ही हे मोफत राजकारण जे आहे ते इथपर्यंत घेऊन आलो. आता कोणाचे पैसे द्यायचे राहिले आणि त्याच्यावरनं तक्रारी जर झाल्या तर समजायचं आम्ही पण आहे ना इतर पक्षांसारखे बुडवे आणि ते पुढचं बोलत नाही. असं म्हणू शकतो. खर्चच केलेला नाही आपण. त्यामुळे आम्ही सगळ्यांचे पैसे देऊन टाकू. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांचे आभार मानतो जे कार्यकर्ते स्वयंखर्चाने स्वयंस्फूर्तीने आपला वेळ वाढून इथे सरांच्या त्याच्याबद्दल मला बोलू दे त्याच्याबद्दल. सगळं कामधाम सोडून बायको मुलांचं आई वडिलांचा एक फटका रट्टा सगळं खाऊन तुम्ही लोक आमच्याकडे येता. आमच्याकडे म्हणजे आपल्याकडे येतात. आपणच आपल्यामध्ये येतो. तर मोठा संघर्ष असतो हा. आणि जेव्हा केव्हा आपण अशा राजकारणाच्या गप्पा घरात सांगायला लागतो ना तर काय म्हणता ना, लई शहाणा. काय म्हणता? लई शहाण. त्याच्याने लई बदलणारी. नको शहाणपणा करू. आज माझ्या मोठ्या भावाला आपण भेटायला गेलो ना तर तो माझा पहिला टीकाकार आहे, माझा सख्खा मोठा भाऊ. पण तो पण आज भाऊक झाला की तुम्ही सगळेजण ताफ्यानी ज्या पद्धतीने गेले त्यांनी पाहिलं भावानी काय गोळा करून ठेवलंय सगळं. आणि त्याला हे निश्चित माहिती कोणी इथं मटक्याचा अड्ड्यावाला नाहीये, इथं कोणी दारूच्या अड्ड्यावाला नाहीये, इथं कोणी क्लब चालवणार नाही, इथं कोणी 2 नंबरचा धंदा करणारा माणूस आलेला नाहीये. आमच्या जितू बरोबर जे आहेत ना ते सगळे निर्व्यसनी चांगली माणसं आहेत. आणि या चांगल्या माणसांचा समूह गोळा करणं आज एवढ्या महागाईच्या काळामध्ये 2024 सालामध्ये प्रचंड अवघड आणि अशक्य अशी गोष्ट आहे. ती शक्य झाली. आध्यात्मिक चळवळींमध्ये सुद्धा माणसं गोळा करताना खूप वेगवेगळ्या प्रकारची आमिष दिली जातात. त्यावेळेलाच लोक गोळा होतात बरं का, अन्यथा गोळा होत नाही. इथं काही आमिष नाही. हा, फक्त एखाद दिवशी गुतलं गाडं तर ते काढून मिळेल. त्याची अडचण त्याच्यात येणार नाही. गाडं गुततच राहतं आणि आम्ही ते सोडवतच राहतो. सगळे काढणारेच झाले आता. तर त्यामुळे सगळ्यांचे आभार. सगळ्यांच्या पाया पडून आभारी मी. एकच कॉमन नमस्कार करू शकतो मी सगळ्यांना. सबके लिए एक कॉमन नमस्कार. अरे सर, राजनीति की परिभाषा बदलने आए. 4 तारीखला 4 जूनला नाशिकचं आणि भारताचं राजकारण बदलणारा एकमेव नेता असणार आहे आणि नाशिकचा खासदार म्हणून निवडून येणार आहे.